नमस्कार. गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. उद्यापासून म्हणजे 7 तारखेपासून गणेशोत्सव सुरू होतोय. सर्वसाधारणपणे 10 दिवसांचा असणारा हा उत्सव यावर्षी मात्र 11 दिवसांचा आहे. 7 तारखेला गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होईल आणि 17 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होणार आहे. उद्या जो 7 तारखेला जो गणेश स्थापनेचा दिवस आहे, या दिवशी घरोघरी जे गणपतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करतात, पूजा करतात, अशा सर्वांनी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारण वेळ बघायला गेलं तर पहाटे 4:45 वाजल्यापासून ते दुपारी 2:45 वाजेपर्यंत 1:51 पर्यंत या कालावधीमध्ये कधीही आपापल्या घरी आपल्या आणि गुरुजींच्या सोयीनुसार गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येते. त्यासाठी भद्रा, विष्टी, शिवालिखितनुसार येणारा शुभ लाभ, अमृत इत्यादी शुभयोग किंवा अगदी राहुकालासारखा कालावधी यापैकी कुठलाही दोष किंवा शुभमुहूर्त घेण्याची, दोष वर्ज करण्याची आवश्यकता नाही. आपण गणेशाचं आवाहन करताना सुमुहूर्त वस्तू तू स्वतःच एक सुमुहूर्त आहेस म्हणून आवाहन करत असतो. त्यामुळे या व्रतासाठी जो पूजनाचा कालावधी सांगितलाय तो पहाटे 4:45 ते दुपारी 2:45 असा साधारणपणे ब्राह्ममुहूर्तापासून मध्यान्ह समाप्तीपर्यंतचा कालावधी आहे. या कालावधीत घरोघरी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होईल. पण जिथे मंडळ आहेत, ज्या मंडळांचे सार्वजनिक गणेशोत्सव जिथे साजरा होतो तिथे ते व्रत म्हणून केलं जात नाही, उत्सव म्हणून साजरा केला जातो. अशा ठिकाणी मात्र त्यांना 2:45ची मर्यादा पाळण्याची आवश्यकता नाही. ते दिवसभरात कधीही त्या मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना करू शकतात. अनेकांकडे 1.5 दिवस, 3 दिवस, 5 दिवस किंवा गौरी बरोबर अशा पद्धतीने गणेश विसर्जनाची पद्धत आहे. तर असा हा जो गणेशोत्सव आपल्याकडे परंपरेनुसार जितक्या दिवसांचा असेल तितक्या दिवसांचा तो अवश्य साजरा करावा. विसर्जनाचा दिवस हा मंगळवार येतोय, गणपतीचा वार येतोय किंवा अजून कुठला सण येतोय या कारणासाठी तो बदलण्याची आवश्यकता नसते. तसेच खूप जणांकडे एक गैरसमज आहे की घरात गर्भवती स्त्री असते तर अशा वेळेला गणपती मूर्तीचं विसर्जन केलं जात नाही. पण हे व्रत जे सांगितलंय त्या व्रतामध्ये पार्थिव गणेश मातीच्या गणपतीचं आपल्याला पूजन करायचंय आणि त्याचं पाण्यात विसर्जन करायचंय की ते व्रत पूर्ण होतं. त्यामुळे जरी घरी गर्भवती व्यक्ती असेल, स्त्री असेल, तरी सुद्धा परंपरेप्रमाणे गणेश मूर्तीचं विसर्जन सगळ्यांनी आवर्जून करावं. आता पाण्यात विसर्जन करावं असं सांगितलेलं असल्यामुळे तलावात, विहिरीत, जिथे समुद्रात, नदीत कुठेही विसर्जन करता येईल. ते शक्य नसेल तर घरामध्ये हौदात करता येईल, नसेल पाण्याच्या बादलीमध्ये पाणी घेऊन त्यातही विसर्जन करता येईल. पण जी मूर्ती पाण्यात विरघळेल, ज्या मूर्तीचं पाण्यात विघटन होईल अशी मूर्ती शक्यतो असावी, म्हणजे मातीची किंवा शाडूची मूर्ती असावी. कारण त्या ठिकाणी आपल्याला मृत्तिका, पार्थिव, पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या अशा गणेशाचं पूजन करायला सांगितलं. असा हा गणेशोत्सवाचा सगळा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्येच येणारे आणखीन महत्वाचा एक सण म्हणजे महालक्ष्मी किंवा ज्याला आपण गौरी असं म्हणतो. तर तो गौरी आवाहनाचा दिवस आणि महालक्ष्मी पूजनाचा दिवस 10 तारखेला आहे. 10 तारखेला ज्येष्ठा नक्षत्रावरती आपण गौरीचं आवाहन करतो. त्यामुळे त्या दिवशी रात्री 8:04 आपल्या सोयीनुसार कधीही आपण दिवसभरात गौरी आवाहन करू शकतो, महालक्ष्मी उभ्या करू शकतो. दुसरा दिवस हा गौरी पूजनाचा आहे आणि तिसऱ्या दिवशी रात्री 9:53 म्हणजे अनुराधा नक्षत्र जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण गौरीचं विसर्जन करू शकतो. याही बाबतीत एक गोष्ट छोटीशी सांगावीशी वाटते की अनेकांकडं गौरी पूजनाच्या दिवशी देवीसमोर नैवेद्य दाखवून ताट ठेवलं जातं आणि तो प्रसाद दुसऱ्या दिवशी किंवा 5-6 तासानंतर संध्याकाळी अशा वेळेस ग्रहण केला जातो. तर धर्मशास्त्रानुसार ज्या वेळेला आपण एखाद्या देवतेला एखादा नैवेद्य दाखवतो, तो नैवेद्य दाखवल्या क्षणी देवाने तो ग्रहण केला आहे असं मानलं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून ते ताट तिथेच ठेवून देणं आणि ते नंतर खाणं आरोग्यासाठी सुद्धा हितकारक नाही. त्यामुळे लोकांनी तसं करू नये, ते टाळावं आणि नैवेद्य दाखवून तो नैवेद्य त्या क्षणी ग्रहण करावा, जेणेकरून आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि ते धर्मशास्त्र संगत सुद्धा आहे. तर असा हा सगळा गणेशोत्सवाचा कालावधी आहे. अनंत चतुर्दशी 17 तारखेला आहे. त्या दिवशी चतुर्दशी दुपारी 12:15 वाजता संपते. त्यामुळे अनेकांचे फोन येतात की आम्ही 12:15च्या आधी विसर्जन करायचं का? तर तसं मुळीच नाहीये. तो अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. त्या दिवशी जरी चतुर्दशी आधी संपत असली तरी आपल्या पद्धतीनुसार, परंपरेनुसार आपण दिवसभरात कधीही गणेश मूर्तीचं विसर्जन करू शकता. असा हा गणेशोत्सव उत्साहात साजरा होईल. आपण सगळेजण विसर्जन करताना गणपतीची प्रार्थना करतो पुढच्या वर्षी लवकर या. यावर्षी गणपती बाप्पा आपली प्रार्थना ऐकतोय
पुढच्या वर्षी गणेशोत्सव लवकर येईल. पुढच्या वर्षी 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेशोत्सवाचा प्रारंभ होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.